गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री नामदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के विनायक मुरलीधर रेशम चरण स्वामी जीवा ज्ञानदान परायण ज्ञान प्रताप भगवान यशोधन महाराज म्हणले काही याचे कारण आहे निश्चित तुम्ही 17 तारीख आहे माझ्या लक्षात ते वाल्मिकांना पोलीस तुमचे भेटायला यायचं तेव्हा काही गरज नाही मी येतो निश्चित पण यात्रा झालं भेटतो म्हणजे आणि पुन्हा पॉम्पलेट छापलं तर द्यावंच लागतं आहे का नाही जो सुख निघते प्रकाश नाम रूप मती न लखे जिही मती लखे सोमे शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धने सगने जा कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जगजिहि लही सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। अथ सप्तम तरंग अथ जीवन मुक्ति विदेह मुक्ति वर्णनम। ज्ञानी के व्यवहार में नियम नहीं। दोहा उत्तम मध्य कनिष्ठ तिहु सुनी अस गुरु उपदेश ब्रह्म आत्म उत्तम लख्यो रह्यो न संशय लेस। टीका यद्यपि गुरु ने उपदेश तीनों को साथ ही किया तथापि गुरु उपदेश ते साक्षात्कार उत्तम तत्व दृष्टि को हुआ। ज्ञानी अज्ञानी आपण वस्तू देऊन गेले असे जाणे मिळले जाणते अशी जाणते निश्चयाची वृत्ती आहे असे जे महात्म्य स्थिती प्राप्त असलेले जीवनमुक्त आणि विधेयमुक्त हे 6 तरंग तुम्ही ऐकले त्याचा जर निश्चय जाऊ तर ही फल आहे। अभ्यास करा जर फल बरोबर नसेल पदरात पडलं अध्यात्माचा पात्र तेवढ्या वेळेला शिकवणं असं कधीही वाक्य विसरायचं नाही। तुकोबारायांचं वाक्य कधी विसरत नाही तेवढ्या वेळेला जेव्हा शिकवणं मी जरा बाजूला का गेलो तर याच्याशिवाय गती नाही म्हणून फक्त बाजूला जाऊन सांगायला आता समजूत बिनचूक झालेली स्वतः उत्पन्न स्थिती आहे। संशय रहित या शब्दाचा अर्थ स्वपर उत्थान रहित स्वतः बी संशय येत नाही आणि दुसऱ्याने संशय घातलेला येत नाही अधिष्ठान चैतन्याविषयी तर त्याला तो मुक्त होतो। स्वपर्वतन रहित असे स्वपर्वतन रहित ज्याची समजूत झाली असा जो जीवनमुक्त महात्मा त्या जीवनमुक्ताच्या
समजुतीत फरक कधीच होत नसल्यामुळे त्याच्या व्यवहाराचा काही नेम नाही. तुम्हाला सात्विक व्यवहार कळतो, पण अनुभव नसतो सात्विक व्यवहारामध्ये. आता समजा देवाला बोलणं, समाधी लावणं, शास्त्र अध्ययन करणं हे तुम्हाला खरं वाटतंय, पण आजवर स्थितीमध्ये राहणारी कुठे कळतं. असं तुम्ही ह्याला साधं म्हणतात का नाही. पुराण सांगणाऱ्याला, ज्योतिष सांगणाऱ्याला, संन्यासाला, ब्रह्मचार्याला, रिद्धी सिद्धीच्या लोकांना हे अज्ञान लिहिलं पाहिजे. याच्या एकच खोट, ज्यांची जगसत्यत्व बुद्धी ती सगळ्या अज्ञानी त्यातले जातो. आणि त्यात आमच्या गुरूंचं बोलणं म्हणजे लबाडातले शाणे, जग लबाड त्यातले शाणे. थोडं बाजूला गेलो, काल आजला सांगत होता, तिथे एक महाराज झाले, लोक 25,000 रुपये देतात, काय करतात. आणि ते म्हणले मला तुमच्यासारखा एक माणूस पाहिजे. तर म्हणलं मी गुरु सुरत आहे, पुढे नाही बोललो महाराज. त्याचं तपश्चर्या सांगितलं म्हणून ज्या सोडून ते वर्त देशाचे देही ते देहीनं माझ्या ठाई त्याच्या हृदयनी समग्र असतो. ह्या वैद्य चिंतन आहे. समजूत झाल्यानंतर त्याच्या व्यवहाराचा नियम नाही. ते कसं झालं का, सुख नागवे प्रारब्ध, जनक राज्यपदी वैसे, 700 बायका आणि शुकाचार्याचे गुरु. शुकाचार्याला लंगोटी नव्हत्या अंगावर, एवढा वैराग्याचा पुतळा, पण नाही जमलं आपल्या करता. मग 700 बायका ह्यांनी केलं म्हणून ते मुक्त नाहीत का. अरे राज्यपद कर विजयमुक्तीचं भोगते होते जनक. का सांगा तुम्हाला, समजूत पक्की करून घ्या. आणि ती समजूत अशी गुरुजी सांग, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्पर्याय नारलीशी स्थिती. आणि त्यांची एक महत्वाची खूण गुरुजींनी सांगावं. जीवनमुक्त पुरुषाचं एक खूप मोठं एक महत्वाचं खूण आहे. 24 तास एक क्षणभर तरी स्वरूप आनंदाचा राहत असत. देह बुद्धी विदेश स्थिती, जो क्षणात 24 तासात विजयमुक्तीचा भोग भोगतो होतो जीवनमुक्त खरा. बाकीचे जगत बाधितांना उरते करून त्या असतील ते मुक्तच आहेत, पण ज्याची बिनचूक समजूत झाली त्याची ही अशी स्थिती. आणि मग ज्ञानी पुरुषाचा व्यवहार काय नाही. आणखी एक चिंतन सांगतो, पण तसं थोडंसं आचार नाही घ्यायचा, समजूत राहायचं बरं का. पण कृष्ण परमात्मा जीवनमुक्त, रामप्रभू साधक, 16,108 स्त्रिया भोगून ब्रह्मचारी. कसं काय बरं, भगवंताचा खेळ आहे. 16,108 भोगून ब्रह्मचारी कसं काय. माझ्या गुरुने सांगितलं मला ही चाटकर. आहे का नाही. राम साधक असतात, परव येणारे रुक्मिणी समान रामप्रभूकडे. परदर्वे करणारे ह्याचा धरी विटाळ रामप्रभूकडे. वचनानं मोडी बोललेले ते रामप्रभूकडे. हे सगळे त्यांच्याकडे. आणि हे रान थोर अवघीच मारून खेळच मोडून गेला हे यांच्याकडे. म्हणजे हे जीवनमुक्त हे साधक असत. काय सांगायला लागलं, विषय बरोबर आहे. समजूतीला घोटाळा झाला लोकांची, नाही तर समजूत मग संशय घोर आणि नाही पाप घोर. संशयून पाप दुसरं मोठं नाहीच. मग ते शास्त्रीय संशय, अशास्त्रीय संशय, हे सगळं त्यांचं गेलं.
ते जीवनमुक्त पुरुष. आणि हे जीवनमुक्त पुरुषाचं चिंतन, विजयमुक्त पुरुष चिंतन, हे आत्मानुभव पुरुष, आत्मा बरोबरच आहे असा अनुभव त्याला कळला. ते जीवनमुक्त पुरुष. दुसरी वस्तू नाही, एक अद्वितीय वस्तू पाहिजे आणि दुसरे काही नाही. जे जे दिवशी दिवशी हरिरूप सर्व कल्वी ब्रह्म अति जगती जगत मुक्त असा जसा निश्चय झाला असं. त्याच्यामध्ये पहिल्या 2-4 रंगात अधिकारी सांगते, दुसऱ्या सरंगात गुरु सांगते, चौथ्या सरंगात अध्यात्म प्रकरण सांगितले. अध्यात्म प्रकरण कळल्यामुळे ध्यान प्रकरण सांगितले. ध्यान प्रकरण कळलं तर पण अति चतुर अतिकुशल जो तर्कवादी कनिष्ठ माणूस त्याला 6व्या सरंगामध्ये युक्तिवाद सांगितला. हे सगळ्याचा समोर एक आदित्य तत्त्व आहे. आदित्य तत्वाचा जर निश्चय झाला नाही तर पुन्हा अभ्यास करावा. आद्वैत तत्वाचा निश्चय झाला जर त्याला काही कर्तव्य वाटत तर त्यांनी तत्व जाणलं नाही असा त्याचा अर्थ आहे. एकदा निश्चय झाल्यानंतर निश्चयात बदल होत नाही. तर हो, उदाहरण सांगतो, नेहमी सांगतो आम्ही गुरूंची आठवणीमुळे. आम्ही अधिकारी नाही पण गुरूंचे अमृत अनुभव लिहिला. आणि त्याच्या आधी अरे तो दुसऱ्यावर टीका केला अशा त्याच्यावर रेगावर तुझा अनुभव का असे गुरुंनी निवृत्तला. आणि त्याच्यावर एक दुसरं लक्षात ठेवा. तुका म्हणे माझे कळवायचे चाचणी साधू चाचणी घेत असतात. खरंच तत्वनिष्ठ झाला का काही असतात त्याला गुरुबा काका आणि संत मंडळ. काका म्हणजे तुम्ही आता सगळेच वगैरे फक्त पक्क कोणा गाडगं बघा. सुरुवात ते काका सापडला लागला. ती सापडून नामदेव राहायचा डोकं म्हणजे नामा कचेर कसं नाही गुरु का बच्चा. एक मजा सांगतो लांबू. चाचणी असती, परमात्मा चाचणी असती, परीक्षा असती. त्या परीक्षेत उतरवून आशीर्वाद मिळतो. तर जीवनमुक्त पुरुष त्यांचा व्यवहाराचा विचार करून त्यांची समजूत काय करा. मग जीवनमुक्त पुरुष ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा त्यांचा निश्चय असतो. फलकटा संसार एक सार भगवन असा त्यांचा निश्चय असतो. ज्ञानदेव म्हणून निवृत्त निर्बुद्धीतले संपूर्ण माझ्या हाती हा त्यांचा निश्चय असतो. आणि त्याची खुणा आमच्या तुकोबाराने सांगते. तुका म्हणे लय जाणीव अंतर सारा आनंदाचा. प्रपंचिकेच जाणीव नाही, शास्त्रीय जाणीव नाही, आनंदामध्ये कोणताच व्यवहार नाही. आणि ही स्थिती अखंड राहत असतो. म्हणून आज एक अभंग मला महात्म्याच्या मुखातला आठवला. त्याच्यावर कीर्तन केलेलं आठवलं. आव्हाने कीर्तन केलं ह्या अभंगावर. तो अभंग असा. एक वेळा करी दुःख या वेगळे दुरीचा ते जाळीन बोलला. भगवंताकडे प्रार्थना करतो कुमारा. एक वेळा करी दुःख या वेगळे दुरीचा ते जाळी बोलला. मग मी विहारे असे नव्हतं जीवी जळात पद्म पडतो. देखून या न देख प्रपंच दृष्टी स्वप्नेच केले जेवे. ऐकून न ऐकी निंदा स्तुती कानी जैसा का उन्मंजी राहत. तुका म्हणे ऐसे झाले वाचून कर्ण तेशीन वाटत असे. त्या अभंगावर राम मंदिरामध्ये आपण खूप गोड कीर्तन केलं. असा परमार्थ करता मन अगदी अगदी परमार्थाच वाचावं. आणि प्रपंच तुमच्या करणीने होत नाही, तुमचं कर्मण ठरलेलं ते होतच राहत असतो. सांगा आता तुमच्याकडून काय काम घडलं सांगा.
आणि तुम्हाला काय काय करावं वाटत होतं? काय काय घडलं? म्हणून अल्पज्ञ अल्पशिक्षित खरे खोटे हे कशामुळे तुम्ही अल्पज्ञ अल्पशिक्षित झाला? विसरले तर ते थोड झाले म्हणून तुम्ही तुम्हाला विसरलं पण हानी झाली, थोर हानी झाली म्हणजे सुखातून बाजूला पडला आणि ही जात सगळे गेलं तो जीवनमुक्त आणि तो व्यवहार करत असताना जीवनमुक्त व्यवहार करीत नाही ते दिसतो त्याचा व्यवहार. मग जसं जसं जे प्रारब्ध असेल तस कोणाचा महात्म्याचा व्यवहार होत असेल. पण इथे गुरुजींनी सांगावं की संत मार्गिकेतले जीवनमुक्त शोध खरा, व्यावहारिक जीवनमुक्त त्याच्यावर लोकांचा भावना बसत नसतात. पण ते आम्ही सारखेच आहेत. दुकानदार करतात ही साधू दुकानदारी करतात, काय खरं याचं? पण ते जितके ज्ञानोवर आहे तुकोबार आहे नाथ महाराज असेच आहे, त्यांचे किती भावना आहे का नाही? आणि त्याच्या उलट प्रपंचिक असले तर तेवढं भावना राहतं. इतका विचार का करायला लागतो? संशय रहित स्थिती असणार. संशय रहित स्थिती असल्यावर त्याचं समाधान त्याचं आलं की तो जीवन बनतो. म्हणून आत्मा ब्रह्म आहे हा निश्चय, जगत एक कल्पना आहे हा निश्चय. कल्पना करायची का? पण तेच कल्पेची मुद्दल आहे. तेच कल्पना जर दोष नाहीचा झाला तर ते स्वरूपच आहे. असा जास्त निश्चय आहे. आता जाऊ दे, इतकं लांब बोलायचं ना. इतकं तुम्ही चिंतन केलं याच्यावर 24 तासापैकी मी द्रष्टा असे वाटतंय कधी कधी आहे का नाही? आणि जे देहदर्शी आहे वाटतं का नाही? तुमच्या परीनं 24 तास आम्हाला गरज नाही, पण हे संस्कार जागे होतेच का नाही? आणि हे संस्कार जागे झालं एक अलौकिक वाटतंय का नाही? मग हे सगळं कसं दिसतंय? गंमत आहे का नाही? खेळ आहे का नाही? जर तुम्ही तुमच्या द्रष्टा साक्षी चैतन्य स्वरूपाकडे वरती थांबली तर हे कसं चित्रपट दिसतंय आहे का? मग हे जर निश्चित झाला तर मग ठीक आहे, बरं आहे, झालं. चला आता विषय कर वाचू. आता ही विषय आणि याचा एकच शब्द सांगून जातो पुन्हा ह्या प्रकरणातला, ज्याची बिनचूक समजूत झाली त्याचा हा विषय. ती बिनचूक समजूत म्हणजे मी आत्मा ब्रह्म आहे. आता ह्याच्यावर कर्मठ नावं ठेवतील, उपासक नावं ठेवतील, पण ज्याला खास उपासना उपास्य ज्याला खास आमच्याकडे पवित्र झाले ती नावं नाही ठेवायचे. पण जे साधनाचा अभिमान आहेत ते मात्र तुम्हाला म्हणतो मूर्ख आहेत. आमच्या गुरुजीला कोणी श्रीसाल म्हणलं पंढरपुरात, अख्खी पंढरपुरात वाटोळ केलं रंगनाथ महाराज म्हणलं. पण मी म्हणून वाटून नाही की त्यांनी नीट केलं आम्हाला. चला संशय द्यायला नाही त्याला. दोहा पहिल्यापासून आता दोहा उत्तम मध्य कनिष्ठ तिहू. हो, आता उत्तम मध्यम तिन्ही प्रकारचे अधिकारी. सुनी असं गुरु उपदेश. या तिघालाही गुरुने उपदेश केला. ब्रह्म आत्म उत्तम लख्यो रह्यो न संशय लेस. ब्रह्म आत्माच आहे हे चांगल्या प्रकारे ओळखा. जे चांगल्या प्रकारे कळलं संशय ऋतू लेस म्हणजे दोष राहतो. ठीक आहे. यद्यपि गुरु ने उपदेश तीनों साथी किया, तथापि गुरु उपदेश ते साक्षात्कार उत्तम तत्व दृष्टि को हुआ. हो, उघडच का पुराच्या वाटे हे उत्तम अधिकारी आहे का नाही? हो, मग त्याला काय वेळ आहे? त्याला साक्षात्कार झाला. दोहा भ्रमण करत जू पवन ते सुको पीपर पात.
शेष कर्म प्रारब्ध ते क्रिया करत दरसात. हो वाचत ते काय का नाही सध्या नाही. नाही मग वाच ते आताचा धुवा वाच. आता जे वाचल ते वाच. आता जेवढं वाच. भ्रमण करत जू पवन ते. हा आता वाऱ्याच्या वेगाने वाळलेलं पान फिरत. सुको पिपर पात. हा सुको पिपर पात. त्या पिपर म्हणजे कागदासारखं पान फिरत आहे. तसं जीवनमुक्तीचा व्यवहार प्लास्टिकची वावली वाऱ्याचं वाळलेलं पान फिरतंय. हा शेष कर्म प्रारब्ध ते क्रिया करत दरसात. आणि त्या शरीराचं जे प्रारब्ध कर्म असेल त्याप्रमाणे ते कर्म करतात ते. आता ह्याच्यात कसं सांगतो तुम्हाला. जनार्दन स्वामी किल्ल्याचे सरसायनापती त्यांनी काय कर्म करावं. पण गंमत कशी आहे दत्ताच दर्शन करून दिलं नाथाला. आता कसं लावायचं रे समजायची. दुसरे एक मला आठवलं आमचे मल्लप्पा महाराज औषधचे. मल्लप्पा महाराज काय येतं कसं आधीच आठवून येतात मला. औषधचे ते गाणगापूरला जाताना त्यांचं गाव लागतं. त्या मल्लप्पा महाराज आणि त्यांच्या मंडळीचं काय भागवत करतो होते. तर ते दोघं इकडे बसायचे मग सगळे जग येऊन त्यांच्या पाया पडायचं. असं सांगायचं मुद्दा मला असं ते दुकानदारी करत होते. त्यावेळेस गोडे चढचे दुकानदारी करायचे. आणि त्यांचे जिरे मिरे हे असले पण त्यांची भक्ती इतकी होती की पांडुरंग राजा त्यांना त्यावेळेस निजाम राजे होते ते निजाम राजाचा पोशाख घेतला आणि आले मल्लप्पा महाराजासाठी. ते चुडीदार पायजमा ते शेरबान ते पारव फेटा त्याला नाग बसवलेला असं ते पांडुरंगराज त्या पोशाखात आले. मग ते काय मग तरी तर साधं सांगत काय हरकत नसतं. जीवनमुक्तीचं प्रकरण सांगायला लागलं आणि दुकानदारात लायसन गेलो म्हणून लायसन बस तेवढं लायसन देते. अधिकारी सगळ्या दुकानाला हे दुकान बस बोलले तुला काय लायसन दाखवतो. बसले जाईल घरात गिरजा माझं नाव काय केव्हा त्यांचं पागिरचा की. अरे ते आला पांडुरंग आला त्याला काय करायचं कन्या कर म्हणले पिवळ्याच्या कन्या. काय काय कसं इकडे पुरणपोळी सगळ्याला जेवायला आणि इकडे कन्या जेवायला. पण अधिकारी कसं नाही तिकडे देव गेले इकडे देव आले मग कर्म वेगळं इकडे असं असं. समजू कुठून बघावं साधूला त्यांच्या वागणूक कुठून बघून. वागणूक त्यांच्याकडे एक तर कर्मयोग असतो एक तर त्यांचं साधकाचं आचरण दाखवतात एक तर ते प्रपंचातून परमार्थ कसा करावा हे दाखवतात त्यागातून परमार्थ कसा करावा हे दाखवतात विद्वतेतून परमार्थ कसा करावा हे दाखवतात. ही त्यांच्या वरच्या वरनं त्यांची अनुभूती कुठे ते स्थितीची कुठे आणि ती स्थिती साधकाशिवाय कळत नाही. विषय पामराला कळत नाही. वेदांत शिकत असतात पण विषय पामर जात नसतात. ज्ञान सांगतात पण विषय आसक्ती जात नसते. नाही झालं म्हणून वाढलेलं पाण्यासारखं जीवनमुक्त शरीर असतं. कवा पडेल ह्याला माहीत नसतं काही नाही. पण आज अभंग आठवला गुरुने सांगावा. अभंग असा मरणे माझे मरून गेले मज केलं अमर मरणाची सुटलेली काय या विचाराने आणखीन काय का आपले मरण पाहिलं जे डोळा हे जीवनमुक्त. आता जन्म मरण पाहायला म्हणजे काय झालं आपले मरण पाहिलं जे डोळा म्हणजे काय आयुष्य निवृत्त झाले की जन्म मरण कळते.
जर मन कर्मणी का भ्रमणी? भ्रमाने भ्रमणी. मग भ्रम खरा का खोटा? खोटा त्याचं काय खरं खोटं? खोटा हा निश्चय झाला तेव्हा मुक्त. निश्चयाचे बळून तुका म्हणे त्याची खोड. निश्चयाचे तुका म्हणे कसं ते चांगदेव महाराजांचा निश्चय परिच्छिन्न होता. परोक्षाचा भ्रम गेला होता. परिच्छिन्नचा भ्रम म्हणजे आलेलं टंगणी कळतं काही. नामदेव रायाला आपल्या हे सगळे थोर मुक्तच असतं बरं का, गुरुजींनी सांगितलं. पण आपल्या करता इतकं अभ्यास करून बी कुठे कमीपणा नसतो. म्हणून घमील करू नये. भक्तांनी नामदेव राहायचं बघावं, योगीन चांगदेव महाराजांचं बघावं, विद्वान रामेश्वर शास्त्रीचं बघावं, कर्मठाने मंडळ मिश्राचं बघावं. मन वाळलेलं पाण्यासारखं जीवमुक्ताचा व्यवहार असतो, त्याच्या व्यवहाराचा नियम नाही. चला. कबहू को चढ़ी रथ बाजी गज, कबहू को चढ़ी रथ बाजी गज, बाग बगीचे देखी, नग्न पाद पुनी एकले, फिरत आवत तिही लेखी. हो, आता त्यांच्या स्वर आजर ते स्वप्नामध्ये, तेव्हा हे स्वप्नामध्ये सगळं बघितलं. कथा कीर्तन बघितलं, बाजीकार बघितलं, सगळं काय आहे तेवढं बघितलं. त्रिभुवनी स्वप्न म्हणून का नाही त्यात? बाजीगार आहेत, कीर्तन करणार आहेत, सप्तभंडार. आता ही सगळं कथा कीर्तन भजन पूजन हे आयुध्यात काय करणार आहे. परपंचायत परमार्थ परपंच आहे. प्रपंचात परमार्थ का परमार्थ परपंच आहे. कळत नाही सांगतो मग तुला. आत्म्यात देह का देहात आत्मा? देहात आत्मा. मग आत्म्यात देह का देहात आत्मा? देहात आत्मा. आत्म्यात देह नाही ना. मग तसं परमार्थ प्रपंच आहे का प्रपंचात परमार्थ आहे? प्रपंचात. आमच्या गुरुजीचं पेच खाणार आहे. तर परमार्थात प्रपंच नाही, प्रपंचात परमार्थ आहे. कारण आता तुम्ही देहामधूनच चिंतन करता का नाही? मनाला मधूनच चिंतन करता का नाही? पण चिंतनाने वस्तू कळत चिंतन राहतंय का? मग देहातून परमार्थ होतो का नाही? देहातून परमार्थ झालं, स्वरूप कळलं, देह कुठे राहतो? म्हणून परमार्थामध्ये प्रपंच नाही, पण प्रपंचामध्ये परमार्थ आहे. आणि ज्याचा प्रपंचात परमार्थ असून ज्याचा सगळ्यात प्रपंच ब्रह्मरूपाचं मुक्त. जीवनमुक्त एकच जाऊ दे. हे सगळं बरोबर एका शब्दात सांगू जातं गुरुजींनी सांगावं. याचा अंतकरण निश्चित बाधित तो जीवनमुक्त. बाधित म्हणजे चित्रपटासारखं. आता लिहिलंच की याचं मन उपाधी ठरला. उपाधी आपण उपाधीचं आश्रय वेगळे राहते. विशेष आपल्या धर्माचं विशिष्ट ज्ञान करून देतात. एवढे 2 शब्द कळून मुक्त आहे. काही गरज नाही, पण निश्चय झाला पाहिजे. ते गुरुजी आमचे म्हणायचे निश्चय. किती गाडव उभा केवळ तू गाडव वाटते. गाडव उभा तर गाडव. गुरुजी सगळे बोलू पाहिजे. तसं इंद्रिया तू आहे का इंद्रिया तू आहेस? कळते काही. आणि कळलं म्हणजे परमार्थ. तर काल महाराज म्हणले बोलले महाराज तर आता कळायला लागले. तुझं लक्ष असेल का नसेल. ज्यावेळेस तुला साहित्याची आता वस्तू त्यावेळेस तेवढं हे 2-3 टिप्पू पाठ करतो, पळापळी करते. ऐकलं की वाक्य. आता ते सांगायला लागले.
मग हे जर कळलं ना काय आता ते आज चिंतन आठवलं सांगतो माझं हे जास्त चिंतन आहे. अपूर्व विधी, अपूर्व लिंग आणि अपूर्व विधी, अपूर्व लिंग परमार्थामध्ये दोन ओळख. अपूर्व विधी म्हणजे एक शास्त्र अपूर्व, एक क्रियायुक्त, आणि एक शास्त्र शब्द रहित. ते कसं आंधळ्याच्या हातात कावळा सापडल्यावर ते अपूर्व आहे का नाही. कावळा एक सापडणे ही क्रिया. तसं नरदेह अपूर्व विधीतला आहे. पावलो हा नरदेह काकत आली आहे, इतका अपूर्व नरदेह. नरदेह दुर्लभ जाणारे अपूर्व विधी आहे. म्हणून नरदेहाच्या प्राप्तीचा विधी म्हणजे कर्म अपूर्व आहे. ही साधने इतकं बोललं. आणि स्वरूप कसं आता अपूर्व विधी जर कळलं तर त्याला परमार्थ कळलं. तितका अपूर्व लाभलेला अपूर्व सुख मिळावा. ज्या सुखाला आश्रय विषय नाही ते सुख, ते निश्चित कळलं जीवनमुक्त. जगत कल्पना हे निश्चित कळलं म्हणजे. पण काय शब्द ज्ञान बोलत पण मनाचा मार चुकलाय का, मनाचा शोकमोह गेलाय का. कोणा इकडे चाचणी आहे आमची गुरुजीची. मी ब्रह्म आहे, मन कसं आहे तुझं, मन खोट आहे, तू कसं आहे. असं दोन आमचं कल्याण म्हणून बाबा तुम्ही दोन सापड्यात येतात. आज सापडे नाही वेड्या, दोन्ही दोष कळले पाहिजे. एक अधिष्ठान पक्क कळावं लागतं आणि जग मिथ्यात्व निश्चय कळावं लागतं. सगळा चौथ्या तरंग म्हणजे आत्मानाचा निर्णय करायचा नाही. म्हणजे संशय नाही. वाढलेलं पाहण्यासारखं जीवन उपचार पूर्ण असतो. वाढलेलं पण कवा पडेल त्याला माहीत नसतं. हो, तो आपल्या महिमेचा असतो. माझ्याचा मूर्ती केवळ तर दिसते ते ध्येय न माय. आता जर शास्त्रीवाचा सांगा ज्याचा अभिसाद कृष्ण मंदिरामध्ये आणि ज्याचा भेदभाव कृष्ण मिथ्या ठरला तो जीवनमुक्त. ही शास्त्रीय भाषा. पंचतरांगात आला गडे हा विषय चौथ्या भेदभाव कीर्तन अभिसाद कीर्तन दुसऱ्या तरंगात आहे. हा ते मुख्य संवर्धन बाल संवर्धन हे तू सांगितलं चौथ्यात घर. विविध वेश सजासयन उत्तम भोजन भोग कबहू को अनसन गिरी गुहा रजनी शिला संयोग. हे सगळं आयुष्य स्वप्नातलं त्यांनी जाणलं झालं. चांगले भोग आहेत, उत्तम भोग आहेत आणि कथा कीर्तन हे सगळं स्वप्न आहे. हे अग्रदेवाचं स्वप्नात विचार झाला. करी प्रणाम पूजन करत त्या स्वप्नात संताला नमस्कार करतो, देवाला नमस्कार करतो. कहू जन लाख हजार. कहू जन लाख हजार. लाखो समाज पाहिलं. समाज उभे लोक ते भ्रष्ट लखी कहत कर्मी धिक्कार. आणि उभय करून सांगितलं त्याच्या दुःखाचा व्यवहार पाहिला. जो ताकी पूजा करत संचित सुकृत सुलेत. जे ज्याची पूजा करते त्याचे कर्मानुसार असतं. दोष दृष्टी तिही जो लखे ताही पाप फल देत. आणि त्याच्याविषयी जर दोष दृष्टी पाहिली तेच पाप त्याला फल देत. ऐसे ताके देह को बिना नियम व्यवहार. असं ज्याच्या कुठं नियम नाही व्यवहार नाही तो महात्मा. कबहू न भ्रम संदेह हे लह्यो तत्व निर्धार. कधीही त्याला भ्रम होत नाही, संशयित नाही. असा जो तत्वनिष्ठ त्याच्या व्यवहाराचा हे नाही काही. नाही ताकू कर्तव्य कछू. त्याला काही कर्तव्य राहत नाही. भयो भेद भ्रम नाश. त्याचा भेदाचा भ्रम नाहीसा झाल्यामुळे त्याला कर्तव्य नाही. उपजो वेद प्रमाणते
अद्वय ब्रह्म प्रकाश. आणि हे असं जे ज्ञान झालं वेदाच्या शास्त्र वेद प्रमाणाने श्रुती वचनाने स्वतः ज्ञान प्रकाश झालं, स्वतः ज्ञान कळलं. ज्ञान म्हणजे प्रकाश रूप. ज्ञानी के व्यवहार में नेम का आक्षेप. आता ज्ञानी पुरुषाला काही जो लोक विषयी पामर कर्मठ उपासक हे त्याच्यावर त्या व्यवहार त्या ज्ञानी पुरुषावर आक्षेप देतात, संशय घेतात. ज्ञानी को समाधि और शरीर निर्वाह से अधिक अप्रवृत्ति के नियम का आक्षेप. आता ज्ञानी पुरुषाला सडकपुरचा व्यवहार असावा, खाण्यापुरता असावा, हातपाय झोपण्यापुरतं हे व्यवहार असावा, असं काही लोकांचे आक्षेप आहे. मग ज्ञानी पुरुषाला सासरे बायका कशाला, राजधानी कशाला, हे विषय पाहणार असते संशय. दोहा. ज्ञानी के व्यवहार में कोऊ कहत है नेम, त्रिपुटी तजे दुख हेतु लखी लहे समाधी सप्रेम. आता ज्ञानी पुरुषा व्यवहार कमी असावा, त्रिपुटी स्थिर असावी, तर त्याला सुख लाभतंय. आणि व्यवहार जास्त लाभला तर त्याला दुःख होतं असं त्याचं म्हणणं. पण त्याला दुःख होतच नाही. है किंचित व्यवहार जो भिक्षासन जलपान, भुले नाही समाधी सुख हे त्रिपुटी ते ग्लास. आणि त्याचा व्यवहार किती असावा, पोटापुरता भिक्षा मागावी, बसण्यापुरता व्यवहार असावा. म्हणजे अशी त्रिपुटी थोडी असल्यामुळे त्याला सुखाचा भोग होतो. लहे प्रयत्न समाधी को पुनीत ज्ञानी इह हेत. आणि जे समाधीचे प्रश्न आहे ती त्यालाही सामग्री कमी असल्यावर हे सहज लिहिलं बसतो व्यवहार. म्हणजे वरती स्थिर होते ना. 4 माणसं जास्त असल्यावर प्रपंच वाढल्यावर वरती स्थिर होत नाही. म्हणून अन्न असतात रामकृष्ण निर्वाह पुरवते राटे हाता पायाचे. पोट भरण्यापुरतं जोडी करून भिक्षा मागून एका झाडाखाली बसा, तो पुरुष आनंद भोगू शकतो, असं हे काही लोकांचं म्हणणं आहे. जो समाधी सुख तजी भ्रमत नर कुकर खर प्रेत. जो समाधी सुख तजी भ्रमत जे समाधी करतात जे नर कुकर खर प्रेत. नर कुकर खर प्रेत. टिकाय का त्याच्यावर. बरं. गोड पादमुनी कारिका लख्यो समाधी प्रकार. गोड पादाचार्यांची कारिका केली त्या समाधीचं प्रकरण लिहिलं आहे का. ज्ञानी तजी विक्षेपयू लहे सकल सुखसार. म्हणून वाणीला नियम असावा. ज्ञानी हो ना, ज्ञानी पुरुषाला नियम असावा. अष्टांगाबिन होत नाही तो समाधी सुख मूल. आणि अष्टांग समाधीचे आहेत, ते अष्टांग असल्याशिवाय समाधी होत नाही, एकाग्र अंतःकरण होत नाही, सुख मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. अष्टांग ते अबसुनो जे समाधी अनुकूल. आता अष्टांग ज्याचं अनुकूल आहेत त्याला समाधी प्राप्त होते. समाधीमध्ये सुखाचा भोग. समाधीमध्ये हे बाकीचं नाही, समाधीमध्ये स्वस्वरूपाच्या सुखात रमणं. आता त्याचे एक औषध अष्टांगनं एकाचा हे आहे विशेष वर्ण. अष्टांग म्हणजे अष्टमुद्दे, त्याच्यात एका मुद्द्याचा विचार. 5 यम नियम लखी. आता एका 5 नियम आहेत. आसन बहुत प्रकार. आसनाचे अनेक प्रकार आहेत. प्राणायाम अनेक विध. प्राणायाम जे असणारे श्वास कोण. आता हे नाही का रामदेव बाबाचे लोक उभं नाक पुढे जातात आणि उभं पोट खालीच बसतात आणि जायचं काहीच होत नाही. हे कशाचं असतं. पण खरंच चांगलं महाराज सारखा अभ्यास त्याला बायांचं दर्शन नसतं, ते आरण्यात बसत असतात, तेव्हा ही समाधी लागते. हे ते सगळे गोंद करायचं समाधी लावत असते तुझं थोबाड. प्रत्याहार विचार. आणि काय खावं किती खावं हे त्या ह्याला. ह्याच्यात आमच्या वासुदेव आनंद स्वामींनी
तांदळाचं पेज बनवून प्यावं लागतं म्हणजे. छटो धारणा ध्यान पुनी आणि पुन्हा त्याचं ध्यान 7 प्रकारचं. अरु सविकल्प समाधी त्याला संकल्प समाधी म्हणायचं. अष्टांगये साधिके निर्विकल्प आराधी. आणि या अष्टांग साधल्यावर निर्विकल्प समाधी त्याला निर्विकल्प समाधी त्याला प्राप्त होते. सुनी समाधी कर्तव्यता. आता समाधीचं काय अभ्यास आहे ते ऐक. तत्वदृष्टी हसी देत. तत्वदृष्टी हसी देत. तत्वदृष्टी थोडं. सुनी समाधी कर्तव्यता. समाधीचे कर्तव्य काय साधन हे ऐक. तत्वदृष्टी हसी देत. तत्वदृष्टी हसी हसला हसला हट हसला हसी देत हसी. बघ तुझं जर पण मला ऐकलं नीट बरोबर हे न करे कोणा अर्थ कसं कुठेही बघ थोडस. तत्वदृष्टी देत. उत्तर कछु सुनी समाधी कर्तव्यता. तत्वदृष्टी हैसी हैसी होय हैसी हेच ना देत. अरे आनंद प्राप्त झाला. हसी म्हणजे आनंद. मला ऐकलं होतं हसी कसं जमल. हसी म्हणजे आनंद. उत्तर कछु भाकत नाही. आता या जाणून प्राप्त झाला काय उत्तर नसेल. लखी तीही बकत सप्रेत. आणि त्याच्यात एकच आनंदाचा प्रेम ओळख. टीका. जैसे सप्रेत कहिए प्रेत सहित भूतके आवेश वाला बके तैसे अन्यथा कहता सुनी के तत्वदृष्टी हसे है. असं गंमत आहे. दृष्टांत खरं शास्त्र करायचं. एखाद्याला भूत लागलं आणि त्याच्या बोलण्याची काही ऐकून जर 4 लोक हसतात त्याप्रमाणे त्याला जगाचं बोलणं हसू येतं. या जगाचं बोलण्यात हसूचं उदाहरणासारखं गजानन बाबाचे विषय. गजानन बाबावर खटला भरला आणि खटला भरून त्याला कोर्टात नेलं. त्यावेळेचे साहेब म्हणले शास्त्रदृष्ट कायद्यादृष्ट अंगावर ते म्हणलं वंदे मैसूनच काय सांग तुम्हाला काय आहे त्याच काय गरज आहे. मग हसलं का नाही ते कोणतं समजलं भूताचं ऐकलं. तसं खरे आनंद मात्र तुकोवर आहे तो आता न कळावं मज कोणी संसाराची वाणी. माझ्या कानावर आता संसाराची गोष्ट न काढ ही अशी स्थिती. आणि ती आमचे गुरुजी कधी संसाराचा विषय वाणीत तर नव्हता पण ऐकतही नाही. तेव्हा इतकी स्थिती राहते. ते असे लोक तुमच्या बोलणार हसते. संसाराचे बोलणारे खरे साधू हसते. कसं विनाकारण जीव चिंता करून मरायला लागला. चिंतेने माणसं मरायला लागले विनाकारण. भगवंताच्या सृष्टी तुम्हाला काही करता येत नाही खालच्या दृष्टीने. आणि त्याच्या पुढे गेलं तर हे सगळं तुमचा चुकीचा व्यवहार आहे. मध्यम दृष्टीनं भगवंताच्या व्यवहारात तुमचं काही चालत नाही म्हणून रडतात. आणि पुढच्या दृष्टीने तुम्ही चुकलात म्हणून दुःख व्हावं लागलं. काय चुकलं तुम्ही काय चुकलं तुम्ही. माझ्या गुरुच्या भात सांगतो स्वचानुओळख स्वैराचार हे चुकलं. स्वचानुओळख ही एक चूक आणि स्वैराचार एक चूक आहे. स्वैराचार म्हणजे काय. दारू पिणं हे खाणं हे मूर्खच नाही. स्वैराचार म्हणजे भगवंताला विसरणं.
इंद्रियांनी भगवंताचा विषय ठेवलं हे विसरून मग स्वैराचार. तुमचे डोळे काय बघतात? भगवत डोळे काय बघतात? भगवतची वाणी काय करते? त्यांचे श्रवण इंद्रिय काय करतात? त्यांचे हातपाय काय करतात? हे आचरणच्या इंद्रियाचे. आणि हे तुमचं स्वैराचार. अनंत वाचा स्वैराचार का? हा चला. विषय बरोबर चालला ना. आणि हे सगळं बोलणं हे स्वप्न. मी मुक्त झालो म्हणणं स्वप्न आहे, आणि मी नरकाला गेलो म्हणलं मी स्वप्न आहे. का बरं? अरे असं कोणते आठवत नाही जे तो बघत बसा ही स्थिती आहे ना. हो अन्य दोहा का अक्षर अर्थ स्पष्ट है। हाँ भाव यह है हाँ ज्ञानवान के शरीर व्यवहार का नियम नहीं। वा ज्ञानी पुरुषाच्या शरीराचा व्यवहार नाही. याच्यावर एक आश्रमात घडलेली गोष्ट. बालवाच्या काळात एक महात्मा होता आणि त्या महात्म्याचं काही व्यवहार चुकीचा घडला एका मुलीवर म्हणा कोणावर. ती जर थोडी नाराज हे झाली जा जाऊन गपत थोडंसा. मग ती महात्मा आली फिरून त्यांनी शेण टोपलं ठेवलं पुढं. ती खाल्लं त्यांनी. म्हणले तोही दोष नाही ते दोष नाही. स्थितीचं हे नाही होत. हे आपण विद्यार्थी आहोत. आपण अभ्यास करू लागलो. आपल्या ह्या निश्चयाने वाढता वाढू आपण. पण स्थिती हे सगळे दोष निवृत्त होते. देहबुद्धी गेली पाहिजे, विषयासक्ती गेली पाहिजे, मी माझं पूर्ण गेलं पाहिजे. हे सगळं स्वप्नातला विषय झाला. जग सत्य बुद्धी गेली पाहिजे. आता समजा एक चिंतन बरं का. तुम्ही संत आई बाप कर पाहून तुम्हाला आई बाप कोण वाटत? झालं की काय दुसरं जाऊ दे आता येत नाही लक्षात. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ काय वाटतं तुम्हाला? चिंतन चालू का नाही? बैठक बदलली का ही बोंब असते. करीत चला दोष निवडत होती. पण ही इतकं खरं सांगणारा पाहिजे म्हणजे ते दोष करतं. पडदा टाकून सांगणं उपयोगच नाही. माया जगन्नाथ बापा जगन्नाथ म्हणल्यावर काय करायचं? तुम्ही संत माय बाप म्हणलं काय करायचं? ठीक आहे तर तिथं असं लिहिलं ही मायबाप प्रवृत्तीमधले विधियुक्त असलेली. पुन्हा ऐका नीट गुरुजींनी सांगा ही मायबाप विधियुक्त असणारे. मायबाप जन्म दिलेले असते तसं नसते. ती मायबाप नसते. ज्याचं विधीपूर्वक हे झालं ते मायबाप म्हणजे पवित्र. आणि तुम्ही संत मायबाप हे जन्म मरणाचं मुक्त करणारे आणि ही मायबाप मोहाने जन्म मरणात टाकणारे. म्हणून इथं पूर्व माणसाने वागायचं इकडे, इकडे उत्तर माणसाने वागायचं. म्हणून हे सगळं आग्रह देवाला काय पाहायला लागलं ते स्वर्ग कशात पाहिलं त्यांनी? स्वप्नात. भजन कीर्तन पूजन कसं पाहिलं? स्वप्नात. तीर्थयात्रा कशात पाहिली? स्वप्नात. मारामारी तोडातोडी नरकवास कशात पाहिला? स्वप्नात. काय सोपं वेदांत कळायला सोपं आहे. झेपायला अधिकार लागतो. पण झेपत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. हे अभ्यास झालं होईल ना तर ते येऊन दैवत. काहे ते
ज्ञानी के व्यवहार में अज्ञान अर्था का कार्य, भेद भ्रांति तथा भेद भ्रम के कार्य राग द्वेष तो है नहीं। म्हणून ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी अज्ञान निवृत्त झाल्यामुळे द्वेष भ्रांती गेल्यामुळे राग द्वेष नाही. म्हणून काय म्हणतात, कामच नाही त्याचे क्रोधाचे काही असतात, त्याचे कशी भान. काम म्हणजे इच्छा नाही. इच्छा का नाही, वासना निर्माण सकळ जायची. काय म्हणून मला ब्रह्मांडाचा अवतार झाला म्हणून, पण त्याचं काम आणि क्रोध हे कुठलं राहिलं. चला. किंतु ज्ञानवान के भी प्रारब्ध कर्म शेष रहे है। हो, ज्ञानी पुरुषाचं ध्येय प्रारब्ध शिल्लक राहतं. सोई ताके व्यवहार में निमित्त है. त्याच्या व्यवहाराचं निमित्त काय, त्याचं प्रारब्ध कर्म. म्हणून एक विषय असाला नाथाच्या भागवतात ज्ञानी पुरुषाचं देह तेव्हा प्रारब्ध नाही. आदृष्ट अधीन असे शरीर, आदृष्ट अधीन असे शरीर ते चाले हरिहर, अन्यथा न होय अनुमात्र, हे वेद शास्त्र संमत. त्या ज्ञानी पुरुषाचं शरीर आदृष्टाचं अधीन असतं आणि त्या आदृष्टाचं भोगाला हरिहर तर बदलू शकत नाही. असं म्हणून आदृष्टावर निश्चय ज्याचा आहे, आदृष्टाचा निश्चय झालेल्या पुरुषाला सुख दुःख नसतं. आदृष्टाचा निश्चय झालेलं पुरुषाला मी माझं नसतं. आदृष्टाचं पुरुषाला झालेलं एक स्वरूपानं असतं. देह असतो माझा भर ठाई, चित्त तुझे काही असू द्या ते असतो. आता आम्ही आदृष्टाचा काढून काही चुकीचे व्यवहार करतो, हे चूक आहे झालं. आणि जे चुकीचे व्यवहार करतात ते परमार्थिक नसतात. तो प्रारब्ध कर्म पुरुष भेद से नाना प्रकार का होवे. ते पुरुष भेद कर्म भेद आणि कशा अनेक प्रकारचे कर्म असतात. शिवाजी महाराजांचं वेगळं, तानाजी मालुसराचं वेगळं, पेशव्यांचं वेगळं. ते तुमच्या समोर बोलावं लागतं. तुझ्या भावाचं, चुलत भावाचं वेगळं, सख्या भावाचं वेगळं, बापाचं कर्म वेगळं, आईचं कर्म वेगळं. कशामुळे कर्म केलेलं कर्म वेगळं. पण ज्ञानी पुरुषाचं कर्म जे असतं प्रारब्धाचं त्याचा काही संबंध नसतो. आणि हे ते प्रारब्धाच्या भोगात चालण्याचा प्रयत्न करतात. पण थोडा विषय बाजूला आहे. प्रारब्धामध्ये ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी दोन भाग असतात. एक वासनारूपी भोग आणि एक कर्मरूपी भोग. तर वासनारूपी भोग ज्ञानी पुरुषाचा नाहीका झालेला असतो, म्हणून कर्माचे भोग त्याला काही करू शकत नाही. आणि ज्याचे वासनारूपी भोग असणार आहे ते नाहीसे झाले नाही, पण त्याला प्रारब्धाचे भोग सुख दुःख देतात. आणि ज्याची वासना नाहीसे झाली त्याला प्रारब्धाचे भोग काही करू शकत नाही. आणि हे साक्षीला आहे का जीवाला आहे. आता जे मी सांगितलं ते साक्षीला आहे का जीवाला आहे. हा, जीवाला. साक्षीला नाही ना. मग जीव भ्रमरूप आहे का क्रियारूप आहे. भ्रमरूप भोग खरे आहेत का खोटे आहेत. कोणाला खोटे, कोणाला साक्षीला आहे ना. साक्षीला आहेत ना खोट्या जीवाला. आणि ही स्वप्न तीच चाललंय. हे आम्ही जी सांगतो ना त्यातलं सांगतो, फक्त पलटून म्हणजे निश्चय कोणकण होतो हे विचारवंताचं कळत असतो. हे जरी बोललं ते स्वप्न कुठलं. आग्रह स्वप्न काय काय पाहायला लागलं ते सगळं त्रिभुवन हे स्वप्न आहे. म्हणून माऊली म्हणते ज्ञान देव म्हणे पाहिलं स्वप्न केलं जाईल. हो, चला. याते ज्ञानी के प्रारब्ध कर्मजन्य व्यवहार का नियम नहीं. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या कर्मजन्य जे कर्मापासून काय व्यवहार होतो त्याचा नियम नाही.
एकाने गाडगे घडावे, एकाने खुरपावा, एकाने जोडे शिवावा. काय सगळ्या कुणाला जोडे शिवू लागला, कुणाला मांस विकू लागला. सगळं कसं विकूला बी मांस. काय करावं नाही आमचं. चुकवते त्याला बाळून कोण केलं. त्याला काही कामच नाही दुसरं. काय कळत नाही. मग प्रपंच करणे कसा कर ना तू प्रपंच, पण देवाने जाऊन कर प्रपंच. मग कुठलं म्हणून जे महात्मे झाले, या ब्रह्मांडामध्ये रंगले, त्यांचा देहाचा व्यवहाराचा काही संबंध नसतो आणि सगळे स्वार्थ नसतं. आता तुम्हाला तुमच्या हिशोबाने लावतं ते चुकीचं आहे. तुम्ही ते होऊन करा, त्या स्थितीत जा आणि मग तुम्ही चौकशी करा. तुम्हाला चांगली घेऊन जायची अक्कल नाही, त्यांची चौकशी करता. कुंडली बघा, काही करा, आम्हाला काय करा. करेल ते खाईल, जे करेल नाही ते काय खाईल.